नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 10 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच अंडर 19 आशिया कप 2024चा विजेता कोणता संघ ठरला आहे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. बांगलादेश या संघाने हा नुकताच अंडर 19 आशिया कप जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही अंडर 19 आशिया कप झालेलं आहे, त्याचं आयोजन UAE या देशामध्ये करण्यात आलेलं होतं आणि त्याचं हे 11वं संस्करण होतं या स्पर्धेचं. विजेता ठरलेला आहे बांगलादेश आणि उपविजेता भारत हा ठरलेला आहे. तर या गोष्टी आपल्याला याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच क्रिकेटविषयी जे अजून अजून ज्या स्पर्धा आहेत, त्यांचे विजेता कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं T20 पुरुष विश्वकप 2024चा विजेता भारत ठरलेला आहे. T20 महिला विश्वकप 2024 चे विजेता न्यूझीलंड महिला संघ ठरलेले आहे. पुरुष वन डे वर्ल्ड कप जे झालेलं होतं मागच्या वर्षी 2023ला, त्यामध्ये त्याचा विजेता ठरला होता ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता भारत हा संघ ठरलेला होता. त्यासोबतच जे IPL स्पर्धा झालेली आहे 2024ची, त्याचा विजेता संघ ठरलेला आहे कोलकाता नाईट रायडर्स. तसेच महिलांविषयी जे काही WPL स्पर्धा आहे त्याची विजेता ठरलेली आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा संघ. त्यासोबतच आपल्याला एक महत्त्वाची नियुक्ती लक्षात ठेवायची आहे की ICC अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष एक भारतीय बनलेले आहेत. त्यांचं नाव आहे जय शाह. हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच कोणी कोपर्निकस सेंटिनल-1C उपग्रह अवकाशात सोडला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. युरोपियन स्पेस एजन्सीने नुकताच हा कोपर्निकस सेंटिनल-1C नावाचा उपग्रह अवकाशात सोडलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. या उपग्रहाचं नाव लक्षात ठेवायचं आहे कोपर्निकस सेंटिनल-1C असं त्याचं नाव आहे आणि जी युरोपियन स्पेस एजन्सी आहे त्यानं हे अवकाशामध्ये सोडलेलं आहे. आणि त्यासाठी रॉकेट वापरण्यात आलं होतं वेगा सी नावाचं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही सॅटेलाईट किंवा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आलेलं आहे, तर हे एक प्रकारचं अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट आहे, जे की जे आपली पृथ्वी आहे त्याचं परीक्षण करणार आहे. त्याद्वारे ते पृथ्वीचं छायाचित्र घेणार. त्याद्वारे पर्यावरण समस्या असेल, आपत्ती निवारण असेल, याविषयी वैज्ञानिकांना अभ्यास करणं हे सोपं होणार आहे. तर हे त्याचा जे काही उपयोग आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे युरोपियन स्पेस एजन्सी आहे त्याने नुकतंच प्रोबा 3 नावाचं एक मोहीम लॉन्च केली होती मित्रांनो, जी की अवकाशामध्ये पाठवलेली आहे. ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच ESA विषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचा लाँग फॉर्म आहे युरोपियन स्पेस एजन्सी. स्थापना झालेली आहे 1975ला आणि त्याचं मुख्यालय आहे पॅरिस या ठिकाणी, जे की फ्रान्स या देशामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच चर्चेत असणारा दृष्टी 10 स्टारलाइनर काय आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. ड्रोन आहे. हा एक प्रकारचा ड्रोन आहे. दृष्टी 10 स्टारलाइनर. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. याचं नाव लक्षात ठेवायचं आहे दृष्टी 10 स्टारलाइनर. याची निर्मिती जे अदानी डिफेन्स आहे त्याच्याकडून करण्यात आलेली आहे. तर भारतीय नौदल जे आहे त्यामध्ये नुकताच याचा समावेश हा करण्यात आलेला आहे. याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 36 तासापर्यंत हे सलग हवेमध्ये उडू शकतं. तसेच 450 किलो वजन उचलण्याची याची क्षमता आहे. तर या काही गोष्टी याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला एक एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की भारताची पहिली ड्रोन शाळा मध्य प्रदेशमधील ग्वालियर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच स्वयंचलित उपग्रहाचे यशस्वी परीक्षण कोणी केले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. चीन या देशाने नुकतंच स्वयंचलित उपग्रह जे आहे त्याचं यशस्वी परीक्षण केलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत.
हा जो चीन देश आहे त्यानं नुकतंच स्वयंचलित उपग्रह याचं यशस्वी परीक्षण केलेलं आहे. याला मानवाने ऑपरेट करण्याची गरज लागत नाही मित्रांनो. ते एक प्रकारचं स्वयंचलित असा उपग्रह आहे आणि त्याचं परीक्षण हे चीन या देशाकडून करण्यात आलेलं आहे. तर हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या उपग्रहाचं नाव काय असणार आहे? तर हे 2 आहेत. गाओजिंग 203 आणि गाओजिंग 204 हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच काही एक्स्ट्रा पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जगातील पहिली स्वयंचलित ट्रेन जर्मनी या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. स्वयंचलित कारला परवानगी देणारा जगातील पहिला देश युनायटेड किंगडम आहे मित्रांनो. ज्याने की स्वयंचलित ज्या काही कार असणार आहेत ड्रायव्हरलेस त्याला रस्त्यावर चालण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच चीनचा उल्लेख आलेला आहे. तर त्याची राजधानी लक्षात ठेवायची आहे बीजिंग आहे. सध्या राष्ट्रप्रमुख आहेत शी जिनपिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच कोणत्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी मांस खाण्यास बंदी घालण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. आसाम या राज्यामध्ये नुकतंच हे अशा प्रकारचा आदेश हा जारी करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर आसाम राज्याने हॉटेल असेल, सार्वजनिक ठिकाण असतील, त्या ठिकाणी मांस खाण्याला बंदी घातलेली आहे. अशा प्रकारचा त्या सरकारने आदेश काढलेला आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ते स्टार करून ठेवायचा आहे. आपल्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. तसेच आता आसामविषयी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. जसं राजधानी आहे दिसपूर, मुख्यमंत्री आहेत सध्या हेमंत बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. त्यासोबतच त्या ठिकाणी एक प्रसिद्ध असं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, जे की एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हा सुद्धा बऱ्याचशा परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासोबतच दिग्बोई नावाचं एक क्षेत्र आहे, खनिज तेलासाठी प्रसिद्ध आहे, ज्या ठिकाणाहून खनिज तेल काढलं जातं. तर हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच भारतातील सर्वात लांब नदीवरचं पूल सुद्धा आहे त्या ठिकाणी. भूपेन हजारिका त्याचं नाव आहे आणि त्याची लांबी 9.15 किलोमीटर आहे, जे की लोहित नदीवर उभारण्यात आलेलं आहे. आणि भारतातील समुद्रावरचं सर्वात लांब पूल विचारलं तर अटल सेतू सांगायचं मित्रांनो, जे की आपल्या मुंबई या शहरामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच भारताच्या कोणत्या शेजारी देशाने चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो प्रकल्प आहे त्यावर स्वाक्षरी केलेली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. नेपाळ या देशाने या इनिशिएटिव्हवर स्वाक्षरी केलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. या इनिशिएटिव्हचं नाव लक्षात ठेवायचं आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. याद्वारे चीन काय करणार आहे की जमीन असेल, समुद्री मार्ग असेल, त्याद्वारे युरोप असेल, आशिया खंड असेल, आफ्रिका खंडामध्ये जे काही त्याचा माल आहे ते निर्यात करू शकणार आहे. एक प्रकारचे त्याची जी काही नेटवर्क आहे ते नेटवर्क त्याला स्ट्रॉंग करायचं आहे त्याचं माल निर्यात करण्यासाठीचं. आणि त्यावर भारताने आक्षेप घेऊन यामध्ये स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला आहे. कारण हा जो काही रोड इनिशिएटिव्ह किंवा बेल्ट जात आहे तो आपल्या जो पाकव्याप्त जे काही डिस्प्युटेड एरिया आहे त्यामधून ते जात आहे, म्हणून त्यावर भारताने स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच नेपाळचा उल्लेख आलेला आहे. तर नेपाळविषयी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. राजधानी आहे काठमांडू, पंतप्रधान आहेत सध्या के.पी. ओली शर्मा आणि चलन आहे नेपाली रुपया. त्यासोबतच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की नेपाळ जो देश आहे त्यासोबत आपल्या भारताच्या काही राज्यांच्या सीमा लागतात. तर त्या कोणकोणत्या आहेत? तर उत्तराखंड, त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांच्या सीमा या नेपाळ या देशासोबत लागतात. हा सुद्धा प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच ऊर्जावीर योजना कुठून सुरू करण्यात आली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. विजयवाडा या ठिकाणाहून ही ऊर्जावीर नावाची जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आपल्या केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांकडून. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. योजनेचं नाव लक्षात ठेवायचं आहे ऊर्जा वीर योजना, जे की आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथून सुरू करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? तर ऊर्जा दक्षता आणि नवीनीकरणीय जी ऊर्जा आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही ऊर्जा सुरू करण्यात आलेली आहे. त्यासोबतच एक एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जो विजयवाडा शहर आहे आंध्र प्रदेशमधील, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगातील सर्वात उंच असा पुतळा आहे 206 फुटांचा, त्याला स्टॅच्यू ऑफ जस्टिस या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर हा पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. विश्व वन्यजीव संरक्षण दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. 4 डिसेंबर हा
विश्व वन्यजीव संरक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. विश्व वन्यजीव संरक्षण दिवस जो आहे तो दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. याचा उद्देश काय आहे साजरा करण्यामागे? तर पृथ्वीवरील जे लुप्त होत चाललेल्या, नामशेष होत चालणाऱ्या होणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत, त्यांच्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि त्यांचं कुठेतरी संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. हे उद्देश सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे इतर दिनविशेष आहेत डिसेंबर या महिन्यामधले, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जसं 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. त्यानंतर 2 डिसेंबर याच रोजी जागतिक कॉम्प्युटर साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 3 डिसेंबर जागतिक विकलांगता दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौसेना दिवस आणि 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात येतो. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या, त्याचा या ठिकाणी आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, शिखर परदेशी. हे नुकतेच आता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच गुगलने कोठे भारतातील पहिला गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, हैदराबाद. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच केंद्र सरकारने दर किती किलोमीटर क्षेत्रात एक पोस्ट ऑफिस स्थापन करण्याचं लक्ष ठेवले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, दर 3 किलोमीटरला एक पोस्ट ऑफिस स्थापन केलं जाणार आहे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, बहरीन या देशामध्ये या स्पर्धेचं आयोजन हे केलं जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच सशस्त्र सेना झेंडा दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 7 डिसेंबरला हा सशस्त्र सेना झेंडा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्राचा या पुरस्कारांमध्ये दुसरा क्रमांक आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता. पहिला विश्व ध्यानधारणा दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 21 डिसेंबर. त्यानंतर मित्रांनो, काल आपण एक होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अतिशय सुंदररित्या एक्सप्लेन करून दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून हे समजतं की तुम्ही किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यासही करत आहात आणि याचा फायदा हा तुम्हाला येणाऱ्या तुमच्या परीक्षांमध्ये 100% दिसून येणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. याचा नक्कीच फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये दिसूनच येणार आहे. चला मग, ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जपान. या देशाने नुकतंच जगातला पहिला लाकडी उपग्रह अवकाशात सोडलेला आहे मित्रांनो. आणि अतिशय महत्त्वाची घडामोड होती म्हणून आपण हा होमवर्क क्वेश्चन म्हणून तुम्हाला दिलेला होता. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? आणि याचे ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर आहे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना याचं उत्तर हे माहिती आहे. म्हणून सर्वांनी कमेंटमध्ये अवश्य याचं उत्तर हे द्यायचं आहे. त्यानंतर थांबणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. बरेचसे विद्यार्थी आहेत फक्त आपले व्हिडिओ पाहतात पण आपल्या चॅनलला त्यांनी अजून सुद्धा सबस्क्राईब केलेलं नाही. कृपया करून मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यामुळे आम्हाला सुद्धा अशाच प्रकारे कंटेंट बनवण्याची, व्हिडिओ बनवण्याची एक प्रकारची ऊर्जाही मिळत असते. म्हणून आम्हाला एक सपोर्ट म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच लाईक सुद्धा करायचं आहे. त्यासोबतच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. आपण त्या ठिकाणी लेक्चरच्या मोफत नोट्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी टाकत असतो. तसेच इतर स्टडी मटेरियल सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.